हाय एव्हरीवन, आय एम पल्लवी फ्रॉम पल्लवी डिलिशियस स्ट्रीट्स आणि नमस्कार. तुमचं खूप खूप स्वागत माझ्या चॅनलवरती. आज आपण बघतोय मस्ट हॅव एसेन्शियल टूल्स अँड इक्विपमेंट्स टू स्टार्ट युअर होम बेकिंग बिझनेस. आपल्याला जे अगदी पाहिजे असं साहित्य कोणतं आहे की जेणेकरून तुम्ही ह्या कमीत कमी साहित्यामध्ये तुमचा होम बेकिंग बिझनेस सुरू करू शकता. बघूया. त्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. सगळ्यात इम्पॉर्टंट टूल आहे ते म्हणजे आपलं किचन वेइंग बॅलन्स. इट इज अ मस्ट टू मेजर इन्ग्रेडियंट्स. मग आपले आहेत हे मेजरिंग स्पून्स. त्याला काहीच ऑल्टरनेटिव्ह नाही आहे. यू हॅव टू हॅव दिस. मग आपल्याला उपयोगी येणारे बाउल्स, मिक्सिंग बाउल्स. हे एका साईजचे आहेत आणि हे दोन थोडे मोठे आहेत. तर आय वुड प्रेफर की तुम्ही दोन वेगवेगळ्या साईजचे बाउल्स घ्या, जेणेकरून तुमचं वेट मिक्स जेव्हा तुम्ही एकत्र करता सगळं ड्राय अँड वेट तेव्हा थोडा मोठा बाउल लागतो. सो त्यासाठी मोठ्या बाउलमध्ये मिक्स करणं सोयीस्कर जातं. सो वेगवेगळे साईजचे तुम्ही बाउल्स घ्या अशा पद्धतीचे. मग आहे तुमचं टर्न टेबल. तर हे फायबरचं किंवा स्टेनलेस स्टील म्हणजे चांगल्या क्वालिटीचं टर्न टेबल घ्या. प्लास्टिकचं टर्न टेबल प्लीज घेऊ नका. प्लास्टिक इज नॉट ड्युरेबल. 2-3 महिन्यामध्ये तुमचं प्लास्टिकचं टर्न टेबल खराब होतं. त्याला फिरवताना आवाज येतो. सो प्लास्टिकचं अवॉइड करा. वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे, त्यामुळे डू इन्व्हेस्ट इन बेस्ट टूल्स अँड इक्विपमेंट्स. नंतर आहेत आपले स्पॅच्युले. हे अशा पद्धतीचे स्पॅच्युले असतात. तुम्ही 2 ते 3 स्पॅच्युलेस घेतलेत इनफ आहेत. एक तुम्हाला ब्रेड नाईफ लागेल केक कटिंग करण्यासाठी. हे तुमचे पॅलेट नाईफ्स आहेत. 6 इंच आणि 8 इंच पॅलेट नाईफ. तुम्ही एक घेतली तरी चालेल सुरुवातीला, काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्हाला अशा पद्धतीचे स्क्रॅपर्स मिळतात. हा सेट येतो स्क्रॅपर्सचा. 2-3 स्क्रॅपर्सचा एक सेट येतो. तो एक सेट घेतलात की यू आर गुड टू गो. टिन आहे तुम्हाला इथे केकचे. तर इनिशियली सुरुवातीला हे 6 इंचचे टिन्स आहेत. 6x4 आहे हा आणि हा 6x2 आहे. कुठलाही तुम्ही एक घेतलात तरी चालेल. 1 kg केक करायचा असेल तुम्हाला तर 6x4 तुम्हाला जास्त उपयोगाचं येईल. तर हा तुम्ही एक घेऊ शकता, जेणेकरून 1/2 kg आणि 1 kg दोन्ही तुम्ही ह्या एका टिनमध्ये करू शकता. तुम्हाला जर हवा असेल तर एक छोटा स्क्वेअर, हा 6x6चा असेल तो तुम्ही घेऊ शकता. आणि एक आहे हा लोफ. तुम्ही जेव्हा टी टाइम सॉफ्ट केक कराल तेव्हा तुम्हाला हा यूज होईल. म्हणजे अगदी आत्ताच घ्यायला पाहिजे असं नाही, पण इट इज अ मस्ट इन्ग्रेडियंट टूल. हा इथे बटर पेपर आहे किंवा पार्चमेंट पेपर जो अवेलेबल असेल तो तुम्ही वापरू शकता टू लाईन युअर टिन्स. नेक्स्ट इज युअर हँड बीटर. तर तो शक्यतो 350-400 वॅटचा असला तर खूप चांगलं आहे. तर सुरुवातीला तुम्हाला जे स्टँड मिक्सर्स असतात, स्टँड विथ जे बीटर असतात ते घ्यायची अजिबात गरज नाही आहे. कारण अगदी 2-3 किलोचा केक जरी तुम्हाला करायचा असेल तरी तुम्ही हँड बीटरने आरामात क्रीम बीट करू शकता. आणि तसा केकची ऑर्डर खूप कधीतरी येते. सो आत्ता इनिशियली फक्त ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करणं सोयीस्कर आहे. मग हे तुम्हाला बेसिक फ्लेवर्स लागतील. जसा पायनॅपल आहे, गुलाब गुलकंद आहे, कुल्फी फालुदा आहे, स्ट्रॉबेरी आहे, किंवा दुसरे रसमलाई फ्लेवर्स असतील तर ते बेसिक तुम्ही 3-4 फ्लेवर्स तुमच्याकडे ठेवणं मस्ट आहे. कारण हे रनिंग फ्लेवर्स असतात आणि ह्या छोट्या बॉटल्स असल्या की एक्सपायरी त्याला ऑलमोस्ट वर्षभर असते आणि रूम टेम्परेचरवर तुम्ही ते स्टोअर करू शकता. सो नॉट अ बिग डील इन इन्व्हेस्टिंग दीज फ्लेवर्स. नेक्स्ट कम्स स्प्रे बॉटल. तर ही स्प्रे बॉटल आहे केक सोक करण्यासाठी. ही ॲक्च्युली मला खूप आवडते कारण तो सगळा केक कडेपासून मध्यापर्यंत खूप छान स्प्रे बॉटलनी सोक होतो. आता आपण वळूया इथे. तुम्हाला जेल कलर्स लागतील. तर जेल कलर्स घ्या, लिक्विड कलर्स घेऊ नका. जेल कलर्स एकदम 1-2 ड्रॉप इनफ होतात. आणि हे बेसिक आहेत. रेड, ब्ल्यू, ग्रीन, येलो, पिंक असे बेसिक तुम्ही कलर्स घेतले तरी तेवढे इनफ होतात. आणि 2 कलर्स मिक्स करून तुम्ही कलर बनवू शकता. हे बेसिक 2-3 नोझल्स आहेत. एक छोटा रोज नोझल आहे, हा 1M किंवा N1 जो असेल तो अवेलेबल, आणि हा 46 नंबरचा नोझल.
त्यामुळे हे 2-3 नोझल्स तुम्ही घेतलेत तरी तुम्ही खूप सुंदर डिझाईन्स करू शकता. अगदी बास्केट डिझाईनपासून फुलं, रोझेट्स एव्हरीथिंग यू कॅन डू. सो जस्ट ह्याचं स्किल करा. हे रोझेट्स वापरून त्याची प्रॅक्टिस करा. यू आर गुड टू गो. आणि ऑफकोर्स नोझल्स आहेत तर पायपिंग बॅग नक्कीच लागेल. सो पायपिंग बॅग राहू दे, मीडियम किंवा लार्ज साईजची घ्या, छोट्या साईजची घेऊ नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं एक रफ क्लॉथ तुमच्याजवळ बेकिंगसाठी म्हणून असू दे. काय होतं, एक आपला रफ क्लॉथ आपण बेकिंगसाठीच ठेवला तर तो त्यासाठीच वापरला जातो, त्याला दुसरा कुठलाही. आणि लास्टली तुम्हाला लागेल एक रफ क्लॉथ दॅट इज डेडिकेटेड टू बेकिंग. रफ क्लॉथ का हवा असतो, जेणेकरून तुम्ही हा फक्त तुमच्या बेकिंगसाठी वापरता. मग 1 ते 2 तुम्ही रफ क्लॉथ घेऊन ठेवा, जेणेकरून दुसऱ्या कुठल्याही रेसिपीजमध्ये किंवा तुम्ही घरासाठी तो वापरणार नाहीत आणि मग तो धुताना करताना दुसरे कुठले वास त्याला लागणार नाहीत. कारण आपण खाद्यपदार्थ बनवतो, बेकिंग करतो, सो वास एकमेकांमध्ये मिक्स झालेले अजिबात आपण हे करू शकत नाही. सो अवॉइड करण्यासाठी तुम्ही बेकिंगसाठी स्पेसिफिक रफ क्लॉथ्स घ्या. हे झाले सगळे बेसिक इक्विपमेंट्स अँड टूल्स that you require to start your own home baking business. खूप इन्व्हेस्टमेंट नाही आहे ॲक्च्युली बघायला गेलं तर. आणि हे वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे. जसं तुमचं टर्न टेबल आहे किंवा बीटर आहे किंवा बाउल्ससुद्धा. आता मी तर हेच बाउल्स 2.5 वर्ष 3 वर्ष झाली हेच बाउल्स वापरते. सो दे आर गुड टू गो. सो प्लीज खूप गोष्टी घेऊ नका एका वेळेला. फिगर इट आउट, थोडं प्रॅक्टिस करा आणि मग तुम्हाला जसे ऑर्डर्स येतील तशा तुम्ही इक्विपमेंट्स घ्या. तुमच्या प्रॉफिटमधनं तुम्ही रिइन्व्हेस्ट करा इक्विपमेंटसाठी. सो तुमचं कॅपिटलसुद्धा तुम्ही वाचू शकता. इट इज अ हार्ड अर्न मनी. सो आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ नक्की युजफुल झाला असेल. आणि लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि माझा कम्युनिटी ग्रुप आहे व्हॉट्सॲपचा, जिथे मी बेकिंग रिलेटेड अनेक गोष्टी शेअर करत असते. त्याचा लाभ नक्की घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. स्टे ट्यून आणि थँक यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. बाय, टेक केअर.